A heartfelt namaste to all of you. ऑफबीट पुणे या सिरीजमधील अजून एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. गर्दी आणि गोंगाटाच्या बाबतीत पुणे आता मुंबईचा हात धरतंय असं पुण्यात राहणाऱ्यांना वाटावं. एवढी गर्दी पुण्यामध्येही वाढते आहे. कधीही न थांबणारं शहर, रात्रभरही सुरू असणारं शहर, ही खरं तर मुंबईची ओळख. पण आता त्यात पुण्याचीही भर पडते. पण पुण्याच्या हद्दीत अशीही काही ठिकाणं आहेत जिथे मन स्थिरावतं, शांत होतं. आज आपण पाहतोय पुणे परिसरातील प्रचंड जुना वारसा असलेलं असंच एक ठिकाण. चला पाहूया. आपण पाहतोय पाषाणमधील प्राचीन सोमेश्वर मंदिर. हे फक्त मंदिर किंवा शिव उपासनेचं केंद्र नाही, तर इथे दडलेला आहे 1000हून जास्ती वर्षांचा जुना इतिहास. इसवी सन 9व्या शतकात राजा बर्मन यानं हे मंदिर बांधलं आहे असं सांगतात. म्हणजेच 9व्या शतकानंतर 700पेक्षा जास्त वर्षांनी 17व्या शतकात शिवाजी महाराजांचा जन्म आहे. त्या काळी 10 वर्षांच्या बाळ शिवबाला घेऊन जिजाऊ इथे पूजेला येत असत असे मंदिर समितीतील लोक सांगतात. बघा, शिवाजी महाराज इथे येऊन गेले होते आणि त्यांचे पाय इथे लागले असतील या भावनेनेच मंदिर परिसरात अंग शहारून येतं. काळ्या दगडात बांधलेलं हेमाडपंथी शैलीचं हे अनोखं स्थापत्य. इथला एक एक दगड जणू आजही त्यावेळची आठवण करून देत असेल असं वाटतं. पुढे 1779मध्ये पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असा उल्लेख मंदिराच्या गाभाऱ्यातील एका भिंतीवर केलेला आहे. याचा अर्थ काय होतो? छत्रपती शिवाजी महाराज ते पेशव्यांपर्यंत पूजली गेलेली ही वास्तू व या परिसरात आपण आलो तर इथे आपण फक्त देवाला नाही तर मराठ्यांच्या इतिहासालाही स्पर्श करतो असं मला वाटतं. मंदिराच्या बाहेर ही पार्किंगची मोठी सुविधा आहे. हे या मंदिराचं पहिलं प्रवेशद्वार. अशीच 2 ते 3 प्रवेशद्वार म्हणजेच 2 ते 3 एंट्री या मंदिराला आहेत. मंदिरात शिरताच सुरुवातीलाच दिसते ही भव्य 40 फुटी दीपमाळ. या दीपमाळेवरील दिवे लावण्यासाठी बनवलेले हे कोनाडे खास लक्ष वेधून घेतात. दीपमाळेच्या खाली आद्य दैवत असणारा हा शेंदरी गणपती. सर्वात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन याच्या अपोजिट साईडला आलं की ही हनुमानजींची 2 चिमटीत स्वतःची शेपटी पकडलेली व पायाखाली राक्षस असलेली ही उभी शेंदरी मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. इथून दर्शन घेऊन खाली आल्यानंतर मेन गाभाऱ्यात जाण्याआधी आजूबाजूला छोटी छोटी देवळं आहेत, ती सुद्धा पाहूया. गणपतीचं हे संगमरवरी मूर्ती असलेलं अजून एक देऊळ.
भैरवनाथ व जोगेश्वरीची ही काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती. आता जाऊया मंदिराच्या मेन गाभाऱ्यात. इथे पाऊल टाकताच शांततेचा अनुभव येतो. दगडी बांधकामामुळे वातावरण अगदी थंड. त्यात झाडांच्या पानांची सळसळ, पक्ष्यांचे आवाज, हे सगळं थोड्या वेळासाठी का होईना आपण पुण्यात आहोत हे विसरायला भाग पाडतं. आत आल्यावर इथे भिंतीवरती मराठा सरदारांची व मुघलांची लढाईची चित्र रेखाटलेली आहेत. या चित्रांचा अर्थ काय होतो? ही चित्र आपल्याला इथला पेशवाईचा वावर दाखवतात. आणि हा काळ्या पाषाणातील शिवमंदिराचा पहारेकरी नंदी. आजपर्यंत खूप साऱ्या शिवमंदिरात आम्ही गेलो, पण नंदीवरती साप असतो ही गोष्ट आम्हाला इथे युनिक वाटली. तुम्ही कधी कुठल्या शिवमंदिरात नंदीवरती साप पाहिला आहे का? व त्याचं कारण काय असतं ते आम्हाला नक्की सांगा. इथे आपल्या 8ही दिशा व त्या अष्टदिशांचे स्वामी यांची माहिती दिली आहे. जसं अग्नेय व अग्नेयचा स्वामी अग्नी, पूर्व दिशा व पूर्वेचा स्वामी इंद्र. या जिजाऊ असतील का ज्या शिवलिंगाची पूजा करत असतील? ईशान्य दिशा व ईशान्येचा स्वामी शिव. उत्तर दिशा व उत्तरेचा स्वामी कुबेर. वायव्य आणि वायव्येचा स्वामी वायू. पश्चिम दिशा आणि पश्चिमेचा स्वामी वरुण. नैऋत्य आणि नैऋत्येचा स्वामी नरुती. दक्षिण दिशा आणि दक्षिणेचा स्वामी यम. हा मंदिराचा आतला गाभारा. व मंदिराच्या दगडावरील हे देखणं नक्षीकाम. आणि प्रत्येक शिवाच्या मंदिराप्रमाणे खोल जमिनीत असणारे हे स्वयंभू शिवलिंग. इथे एक गोष्ट आवर्जून सांगावी अशी, ती म्हणजे या मंदिराच्या अंतपुरात जाऊन शिवलिंगाजवळचं फुटेज घ्यायला आम्हाला परवानगी मिळाली नाही. कारण इथे गाभाऱ्यात प्रवेश करायचा असेल तर स्त्रीला साडीमध्येच असायला हव्यात आणि पुरुषांनी धोतर नेसायला हवं. अनफॉर्च्युनेटली हे आम्हाला आधी ठाऊक नव्हतं. तिथे सोहळ्यात असणारे एक पुजारी व त्यांच्या परवानगीने व त्यांनीच हे स्वतः शूट केलं आणि हे मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यातील हे फुटेज आम्हाला मिळालं. मी इथे फक्त व्हिजिटसाठी येणार असाल तर पोशाखाचं तसं काहीच बंधन नाही. पण ज्या पिंडीची पूजा स्वतः जिजाऊंनी केली आणि जिथे स्वतः बाळ शिवाजींनी अभिषेक केला असेल तिथे तुम्हालाही आत जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर मात्र साडी आणि धोतर मस्ट आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये एखादं मंदिर, एखादं पवित्र ठिकाण जेवढं प्राचीन तेवढंच त्यामागे गूढ गोष्टी व आख्यायिका दडलेल्या असतात. आख्यायिका म्हणजे या तोंडातून त्या तोंडात
ऐकलेल्या गोष्टी किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगितलेल्या गेलेल्या गोष्टी या आख्यायिका ऐकणं व त्यावर विश्वास ठेवणं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण अशी प्राचीन मंदिरं व या आख्यायिकाच आपल्या श्रद्धेचा आधार असतात. तशी या स्वयंभू शिवलिंगाची सुद्धा एक आख्यायिका आहे. इथे एक गवळी त्याच्या गायी घेऊन यायचा. एकदा त्याच्या असं लक्षात आलं की एका ठराविक ठिकाणी एका वारुळावर आपल्या गायी स्वतः दूध विसर्जित करतात. बरेचदा लक्षात आल्यावर त्याने ही जागा कुतूहलाने न्याहाळली व तिथे खणलं असता त्याला तिथे हे स्वयंभू शिवलिंग आढळलं. तेव्हापासून इथे शिवलिंगाची पूजा होते असं या मंदिर समितीतील लोक सांगतात. त्यानंतर 9व्या शतकात राजा बर्मन याने हे मंदिर बांधलं. मग 17व्या शतकात शिवरायांचा काळ व त्यानंतर पेशव्यांचा काळ पिक्चरमध्ये येतो. मंदिराच्या उत्तरेला हे मोठं हवनकुंड आहे. त्याच्याच बाजूला ही पेशवेकालीन शिवराम भट चित्राव यांची संजीवन समाधी आहे. आपल्या या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण जिवंत समाधी व संजीवन समाधी यामध्ये काय फरक असतो ते पाहिलेलं आहे. तेव्हा आपल्या चॅनलवरील बाकीचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा. मंदिरात प्रवेश करायला तशा 3 एंट्री आहेत. मेन दरवाजातून आत न येता डावीकडून मंदिरात प्रवेश केला तर इथे 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती असलेली एक गॅलरी आहे. ज्यांची 12ही ज्योतिर्लिंग विजिट करून झाली नसतील त्यांना या मंदिराच्या प्रतिकृती पाहून खरोखरच आपण त्या ठिकाणी आहोत असाच आभास व्हावा इतकी जिवंत व बोलकी ही शिल्प आहेत. हे श्री सोमनाथ, सौराष्ट्र, गुजरात. श्री मल्लिकार्जुन, श्रीशैल्य, आंध्र प्रदेश. श्री महाकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश. ओंकारेश्वर, मध्य प्रदेश. हे श्री वैद्यनाथ, परळी, जिल्हा बीड आणि महाराष्ट्रातील हे पहिलं ज्योतिर्लिंग. भीमाशंकर, तालुका खेड आणि जिल्हा पुणे, आपल्या महाराष्ट्रातील हे दुसरं ज्योतिर्लिंग. बाराही ज्योतिर्लिंगांच्या मध्ये असलेली नंदीसहितची ही सुंदर शिवमूर्ती.
श्री रामेश्वरम, तामिळनाडू. औंढ्याचा श्री नागेश्वर, हिंगोली जिल्हा आणि आपल्या महाराष्ट्रातील हे तिसरं ज्योतिर्लिंग. काशीचा श्री विश्वेश्वर, उत्तर प्रदेश. नाशिक जिल्ह्यातील श्री त्र्यंबकेश्वर आणि आपल्या महाराष्ट्रातील हे चौथं ज्योतिर्लिंग. चढायला सर्वात अवघड असणारं, प्रत्येकाच्याने हे कव्हर न होणारं, हिमालयात असणारं हे अजून एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री केदारनाथ, उत्तराखंड. वेरूळचा श्री घृष्णेश्वर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा व आपल्या महाराष्ट्रातील शेवटचं आणि 5वं ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. आणि हा या सर्वांचा रक्षण करता पहारेकरी, सदाशिवाचा सर्वात परम मित्र नंदी. या बैलपोळ्याला नंदीवरती केलेली एक कविता आपल्या चॅनलवरती मी अपलोड केली, ती सुद्धा नक्की ऐका. ही आहे या मंदिराची बॅक साईड. दगडी बांधकाम व इथे वाहणारी ही राम नदी. पुण्यात सध्या जोरात पाऊस सुरू आहे, त्यामुळे सगळीकडे पाणी भरून वाहत आहे. त्या पाण्याचा आवाज. तर हा होता माझा एका विकेंडचा पुणे परिसरातील छोटासा प्रवास व विकेंड सत्कारणी लावण्याचा छोटा प्रयत्न. इतिहास, श्रद्धा, निसर्ग अशा तिहेरी संगम असलेलं हे ठिकाण तुमचासुद्धा एक विकेंड नक्की हॅपनिंग करेल अशी मला खात्री आहे. तुमच्या एका विकेंडला हे ठिकाण नक्की एक्सप्लोअर करा. पुणे व परिसरातील अशाच हटके व भन्नाट ठिकाणांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. तुम्ही इथे भेट दिली तर कसं वाटलं हे कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.